नाशिक जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट घोषित करण्यात आलाय। पुढील 5 दिवसांसाठी हवामान विभागानं नाशिकच्या शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। काही ठिकाणी ताशी 40 ते 50 वेगानं वारे वाहतील असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। पुण्यामधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच आता नाशिकमध्ये महिलेच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे। गंगापूर रोड परिसरातील 37 वर्षीय महिलेनं गळफास लावत जीवन संपवले। दरम्यान सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप महिलेचे नातेवाईकांनी केलेला आहे। या प्रकरणामध्ये गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। आज ते दिवसभर बैठका घेतील। दुपारपर्यंत महसूल मुद्रांक नोंदणी आणि भूमी अभिलेख विभागाचा आढावा सुद्धा घेतील। त्यानंतर जनतेशी संवाद साधतील। नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात औद्योगिक वसाहतीमध्ये 24 घटना घडलेल्या आहेत। या संदर्भात सुरक्षा विभागाकडून घटनांची चौकशी केली जाते। अहवाल तयार केला जातो, मात्र कारवाई मात्र शून्य असते। उद्योजक निर्ठावलेले आहेत। यावेळी अग्निसुरक्षेचा महत्त्वाचा प्रबंध करणं गरजेचं असून सुद्धा हे होताना दिसते। नाशिकच्या मुंढे गावामध्ये आगीच्या प्रकोपामुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आलाय। खासगी कंपनीला लागलेल्या आगीमुळे नागरी वसाहतींना धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे आगीवर नियंत्रणात आणण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जात आहेत। आग नियंत्रणामध्ये असली तरी प्रदूषणाचा धोका आणि धूर अद्यापही कायम आहे। गेल्या 4 दिवसांपासून आगीच्या विळख्यामध्ये असलेल्या मुंडेगाव जवळच्या खासगी कंपनीचा बेकायदेशीर कारभार उघडकीला आलाय। कंपनीमधील ज्या प्रकल्पाला आग लागली त्या प्रकल्पाला बांधकामाची परवानगी नसल्याचं समोर आलंय। महानगर विकास प्राधिकरणाकडून कंपनीला सातत्यानं बांधकामाच्या परवानगीची नोटीस बजावण्यात आली आहे।